चॅनल। तर बघा नवीन आपल्याला सूचना आलेली आहे TET संदर्भात, जी आपली रविवारी एक्झाम आहे त्या बाबतीत। ठीक आहे, तर ती सूचना काय आपण समजून घेऊया। ओके, तर अगोदर बघा जेव्हा त्यांनी आपल्याला सूचना पत्रक दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की 1.5 तास जे आहे तुम्हाला अगोदर उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, परंतु नवीन सूचनेनुसार बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर बघा नवीन सूचना जी आलेली आहे ते तुम्ही बघू शकतात। महत्त्वाच्या घडामोडी याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026चे आयोजन 28 जून 2026 रोजी करण्यात आलेले आहे। या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांनी पेपर 1 साठी सकाळी 8 वाजता, लक्षात ठेवा सकाळी 8 वाजता, आणि पेपर 2 साठी 12:30 वाजता आपण दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे। ओके, तुमचा पेपर जरी 10:30ला असला तरी तुम्हाला 8 वाजता म्हणजे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी 12:30 वाजता उपस्थित राहायला म्हणजे बंधनकारक आहे। तसेच परीक्षा केंद्रामध्ये आपणास मोबाईल आणण्यास मनाई आहे। परीक्षेसंदर्भात येणाऱ्या कोणत्याही चुकीच्या अफवांवर उमेदवारांनी विश्वास ठेवू नये। परीक्षेबाबत येणाऱ्या अडचणींसाठी दूरध्वनी क्रमांक बघा हा त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे, याच्यावर तुम्ही त्यांना कॉल करू शकता। तुम्हाला जर काय प्रॉब्लेम झाला तिथे तिथे जाताना किंवा तिथे गेल्यावरती तर तुम्ही त्यांना कॉल करून डिटेल विचारू शकता। ठीक आहे, किंवा तुम्हाला जे पण काही गोष्टी अडचणी असेल, तुमचा नंबर नसेल भेटत वगैरे, तर तुम्ही त्यांना कॉल करून याच्यावरती सगळे डिटेल्स तुम्ही त्यांना किंवा मदत तुमच्यासाठी मागू शकता। ठीक आहे, तर बघा हीच आपली आजची नवीन अपडेट होती। अगोदर त्यांनी सांगितलं होतं ते की 1.5 तास आधी। ओके, परंतु बघा आता याच्यानुसार तुम्ही बघणार तर 10:30 म्हटलं तरी 8 वाजता तिथे उपस्थित राहायचं आहे, म्हणजे 1.5 तासाच्या पण भरपूर आधी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे। ओके, तर त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं व्यवस्थित पालन करा आणि तिथे तुम्ही वेळेवर जा। ओके, अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।